ವೀಕ್ಷಕರೇ, ಇವತ್ತಿನ ವಿಶೇಷ ಸಂದರ್ಶನದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇದ್ದಾರೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಚಿಕ್ಕೋಡಿ ತಾಲೂಕಿನ ಪಟ್ಟಣಕುಡಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಸಕ್ರಿಯ ರಾಜಕಾರಣದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 24 ವರ್ಷ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಬರ್ತಿರುವಂತಹ, ಜೊತೆಗೆ ಈ ಭಾಗದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ನಿಷ್ಠಾವಂತ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಕೂಡ. ಅವರು ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ಭೀಮಶಕ್ತಿ ಯುವಕ ಮಂಡಳದ ಒಂದು ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಸೇವೆಯನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿ ಪಟ್ಟಣಕುಡಿ ಒಂದು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಭಾಗದಲ್ಲಿ 2 ಟೈಮ್ ಸದಸ್ಯರಾಗಿ, ಜೊತೆಗೆ ಒಮ್ಮೆ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ, ಈಗ ಹಾಲಿ ಒಂದು ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಜೊತೆಗೆ ಕನ್ನಡ ಪ್ರೈಮರಿ ಸ್ಕೂಲಿನ ಒಂದು SDMCಯ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ, ಜೊತೆಗೆ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಕೂಡ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಜೊತೆಗೆ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ವ್ಯವಸಾಯ ಸೇವಾ ಸಹಕಾರಿ ಸಂಘ ಇದರ ಒಂದು ನಿರ್ದೇಶಕರು ಕೂಡ. ಜೊತೆಗೆ ಸೂರ್ಯನಾರಾಯಣ ದೇವಸ್ಥಾನ ಕಮಿಟಿಯ ಸದಸ್ಯರಾಗಿ, ಜೊತೆಗೆ ಗಣೇಶ್ ಮಂಡಳಿಯ ಒಂದು ಸದಸ್ಯರಾಗಿ ಕೂಡ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿರುವಂತಹ ಶ್ರೀಯುತ ಸುಕುಮಾರ್ ಪಾಂಡುರಂಗ್ ಡಿಗ್ರೆ ಸರ್ ನಮ್ಮ ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಇವರಿಗೆ ನಮ್ಮ politiciansinIndia.com ವತಿಯಿಂದ हार्दिक स्वागत. सर नमस्ते. नमस्ते सर. सुकुमार सर, सक्रिय राजकारण में लगभग 24 साल हुए, तो बहुत सारे मतलब अभी सामाजिक सेवा काम वगैरह करते आ रहे, यहाँ बहुत पहचान है. फिर भी आपका एक छोटा सा परिचय अपना दर्शकों के सामने दीजिएगा. आपका नाम बोलिए सर. मी सुकुमार पांडुरंग डिग्रे, पट्टणकुडी ग्रामपंचायत सरपंच म्हणून आहे. तर सर मी 24 वर्ष झाले या राजकीय वाटचालीमध्ये आहे. आणि हे राजकीय वाटचाल करत असताना मी म्हणजे असं कुठल्याही राजकीय नेत्यांना धरून किंवा राजकारण करून मी पुढे आलो नाही. ज्या वेळेला मी मंडळातून कार्य करत असं म्हणजे शाळेचे आमच्या मुलांच्या शाळेच्या शाळा कमिटी मधून मी उपाध्यक्ष म्हणून अध्यक्ष झालो. तेव्हापासून मी राजकीय क्षेत्रामध्ये आलो सर. शुरुआत में आपका दिन कैसा था? अभी उस टाइम पे कभी मतलब सोचा था मैं एक दिन ऐसे ग्राम पंचायत का अध्यक्ष बनूंगा, मेंबर बनूंगा करके? नाही सर, मला त्याचं काही कल्पनाच नव्हती. मी माझं स्वतःचं म्हणजे कंस्ट्रक्शन होतं, मी सेंटरिंग कामाचं काम घेत होतो. आणि सर मला कधी मी स्वप्नात पण बोललो नाही की मी पॉलिटिक्स मध्ये जाईन किंवा पॉलिटिक्स मध्ये अध्यक्ष होईन, शाळा कमिटीचा अध्यक्ष होईन, असं मला काहीच माहित नव्हतं सर. तरी सुद्धा मी असं म्हणजे समाज कार्य करत मंडळात मध्ये पुढे असं काम करत मला माझं एक धडपड बघून आमच्या इथल्या एरियातल्या लोकांनीच मला ग्रामपंचायतला उभं केलं सर. आणि त्याचबरोबर आमचे गुरु म्हणजे विनोद कागे साहेब, ते विनोद कागे साहेब मग मला पुढे घेऊन 3 वेळा ग्रामपंचायतला तिकीट दिले सर. 3 मध्ये एकदा माझं हे गेलं, फेल गेलं, पण 2 वेळा मी जिंकलो सर. एकदा मी ह्याच्यामधून जनरल मधून जिंकलो सर, जनरल मधून जिंकलो. नंतर मी कॅटेगरी मधून जिंकलो. आणि कॅटेगरी मधून जिंकल्यानंतर सर काय झालं, इलेक्शन जिंकल्यानंतर 2020च्या इलेक्शन मध्ये मी कॅटेगरी मध्ये जिंकलो. आणि मला योगायोगानं आमचे खासदार, माजी मंत्री कर्नाटक राज्य सरकारचे प्रकाश अण्णा हुक्केरी साहेब, आणि आमचे आमदार गणेश अण्णा हुक्केरी साहेब, आणि आमच्या शैलेजाताई कागे आणि विनोद कागे यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं परत मला एकदा मी ह्याच्यामध्ये निवडून आलो कॅटेगरी मधून, SC कॅटेगरी मधून. आणि मला त्यांनी जनरल मध्ये उपाध्यक्ष केलं. हे पण माझं एक भाग्य सर. आणि त्याचबरोबर परवाच्याच म्हणजे 2.5 वर्ष गेल्यानंतर ह्या सगळ्यांच्या परत आशीर्वादानंतर आणि मला अध्यक्षपद मिळालं सर. माझं भाग्य समजते मी या गावात जन्माला. आपको एक चुनकर देने के लिए आपका भी काम मतलब ऐसा होना चाहिए, मतलब था, क्योंकि आप इतने एक्टिव थे. जो सामाजिक सेवा वगैरह मतलब कैसे रिलेटेड था? अभी विनोद कागे साहब आपका गुरु है, लेकिन आपको टिकट देने के लिए आपके पास भी मतलब उतना मतलब अभी एक्टिवनेस है, ये वो मतलब अभी चुनकर ही दिया हुआ सर. काय झालं माहितीये काय, मी ज्या टायमाला जेव्हा मी काम करत होतो त्या टायमाला मी महाराष्ट्रात होतो सर. महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर त्या साईडला मी तिकडे 5 वर्ष होतो सर. आणि तिथलं मी मुलं म्हणजे कसं पॉलिटिक्स करतात, काय करतात, हे सगळं माझ्या तिथे केडगावर कॉलनी म्हणून होती. आणि ती एकदम पॉलिटिक्स कॉलनी होती. आणि त्या कॉलनीमध्ये रोजच्या रोज पॉलिटिक्सची मिटिंग व्हायची, मंडळाची मिटिंग व्हायची. क्रिकेटला कोणतं स्पॉन्सर असायचं, मग कोणतं फुडून ते क्रिकेट भरवायचं, आणि तो स्पॉन्सर कसा मग येऊन बोलणार, आल्यानंतर मग तो कसं मोठा त्याला करतात, किंवा दहीहंडीचा कार्यक्रम असायचा ते मी बघायचो. असं सगळे कार्यक्रम बघायचं. त्याच्यानंतर मी माझ्या गावात आल्यानंतर सर मी काय करणार, प्रत्येकाच्या लग्नात मी पुढे काम करणार. पुढे काम करत असताना मग पुढे नंतर आमच्या इकडे आंबेडकर जयंती असते. आंबेडकर जयंतीला सर मी असं मोठ्या प्रमाणात म्हणजे पुढे होऊन सगळं पट्टी काढायचं, 8 दिवस काम धंदा सोडायचं, फक्त कामं करायचं, फक्त
जयंतीसाठीच काम करायचं. आणि असं करत करत त्या माध्यमातून मी पुढे मग कुणाचं लगीन आहे त्यांच्या लग्नाला पहिला मीच पुढे जायचं. काय बी कार्यक्रम असला की पुढे मी त्यांचं काम करायचं. असं सगळं करायचं सर. मग कोण तर आता वारले, समजा मेल वारले त्या ठिकाणी पहिला जायचं, पहिला मीच ते हे धरायचं. त्यांच्या प्रेताचं जे काही हे असायचं ते मीच धरायचं, पहिला मी धरायचा. त्यानंतर मग त्यांच्या घरात लाकडं आणण्यापासून पाणी भरण्यापासून सगळी कामं करायचं सर मी. आणि सगळी कामं करत असताना मग काय झालं, मग 7 ऑगस्टला माझा बर्थडे असायचा. 7 ऑगस्टला बर्थडे असायचा. त्या बर्थडेला मग सगळे आमच्या समाजातली मुलं सगळी मग काय करायला, माझा बोर्ड लावायचं, डिजिटल बोर्ड. माझं डिजिटल बोर्ड करायचे. ते बोर्ड करत असताना मग मला पण जरा बरं वाटायचं की मला पण जरा व्यवस्थित वाटायचं की बाबा आता आम्ही पण यांच्यासाठी काय करायला पाहिजे, ती लोक माझ्यासाठी करायला. मग मी काम त्या टायमाला आमच्या पाठीवर कोणाचा हात नव्हता सर. मी स्वतःसाठीच मी स्वतःच असायचा. माझ्या मागे कोणी लिडर नाही त्यावेळेला लहान असताना. तर मग काय झालं, मग मी असं करत असताना गावात काय पण गावात झालं सर, एक खेळ असला किंवा कलापथक किंवा समजा आपला ऑर्केस्ट्रा वगैरे असलं, काही पण दंगा झाला काय झाला तर माझंच नाव यायचं. मी काहीच करणार नाही, फक्त मी लीडर असायचं सर. पण सगळी काय म्हणायचे तेच केला असणार, कारण ते लीडर होता ना. आणि काय झालं सर, मग तिकडे आमच्या एरियातली पोरं एकदम जास्त दंगा करायची, जास्त पोरं 100-200 पोरं असायची. काय पण झालं की हेच केलंय असं व्हायचं सर. असं करत करत मग असं सर. मग काय झालं, मग क्रिकेटमध्ये स्पॉन्सर असायचे, संघ भरवायचे ना आमच्याकडे, PPL पट्टणकुडी प्रीमियम. मग सर त्या एक टीमचा मालक मी असायचा. मग मला ते जरा हे चालू झालं की वावा करून घ्यायचं, मला पण बरं वाटायला थोडं. मग त्या क्रिकेट टीमचा मी कॅप्टन हे असायचा, मालक असायचा. मग माझ्या नावाचे टी-शर्ट छापणार सुकुमार डिग्री, ते माझंच पैसे असायचे सर. मी काम केलेल्या पैशात मी देणार त्यांना. असं करत नाव झालं थोडं. मग त्यावेळेला विनोद कागे त्यांची 3री पिढी आता राजकारणामध्ये सक्रिय. मग ती लोक काय केली, विनोद कागे वगैरे ते माझ्याकडे फोकस केले की बाबा सुकुमार डिग्री पण तिथे हाय लीडर आणि त्याला आपण घेऊन जाऊया म्हणून. मग त्यांनी अध्यक्ष होते 2010ला. मी ज्या टाइमला हरलो त्यावेळेला त्यांनी अध्यक्ष होते. मग त्यांनी म्हटलं जरी हरला असला तर पण सुकुमार चांगला कार्यकर्ता आहे आणि आपण त्याला घेऊन राजकारण करावं. मग सर असं करत करत ह्यापर्यंत मी आता त्यापर्यंत येऊन पोहोचलोय. असं झालं. बहुत अच्छा है सर, अभी बहुत बहुत धन्यवाद है. पट्टणकुड़ी ग्राम पंचायत भी है, बहुत बड़ा बिल्डिंग है, बहुत डेवलप्ड है सर. इधर क्या क्या फैसिलिटीज वगैरह है सर? सर पाण्याची व्यवस्था आहे प्यायची, स्वच्छ पाण्याची व्यवस्था आहे, संडास आहेत. प्रत्येक रेशन कार्डला एक संडास दिले सर आम्ही. प्रत्येक रेशन कार्डला एक संडास दिले. परत गटर आहेत, चरंडी गटर आहे. परत गटर झाल्यानंतर आम्ही टोटल कितनी गाँव आते सर आपका? नाही, एकच गाव आहे सर, एकच गाव आहे. और पूरा जो गांव में सीसी रोड वगैरह पूरा सीसी रोड आहे सर. सीसी रोड आहे. बस स्टँड पासून तुम्ही जर आमच्या ह्याला म्हणजे आमचं गाव सपूपर्यंत आमचे एकूण वार्ड 8 आहेत सर. 8 वार्ड मध्ये जाऊपर्यंत जर तुमच्या बुट्टानं जर घाण लागली, पायाला जर तुमच्या असं घाण लागलंय तर मी नवीन तुम्हाला एक जोड घेऊन असं. एवढं स्वच्छ गाव आहे सर. कम्प्लीट डेव्हलप आहे सर. टोटली कितने मेंबर्स है सर अभी? अध्यक्ष उपाध्यक्ष सब मिलके? अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून टोटल सर 22 मेंबर असतात. टोटल 22 मेंबर. 22 मेंबर आहेत सर. पीने का पानी का व्यवस्था कैसे हुआ सर? पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणजे आमचे खासदार, माजी खासदार प्रकाश नावकिरी साहेब, MLC आता सध्याचे शिक्षक मंडळात MLC आहेत ते. त्यांच्या फंडातून आम्ही एक फिर मारल्या सर. मुलांकी भावी तिथे एक फिर आहे, ते एक फिर आहे. बुडकी भावी म्हणून एक फिर आहे तिथं. आणि ठिकठिकाणी बोरवेल्स आहेत सर, आमचे बोर आहेत. त्याच्या माध्यमातून आम्ही सगळी पाण्याची व्यवस्था करतोय. शिवाय ह्याच्या 18 किलोमीटरवरनं एक पाणी आणलंय आम्ही, म्हणजे पाण्याची व्यवस्था आली आहे. ते पण प्रकाश नावकिरी यांच्या आशीर्वादानं झालेलं आहे. असं ते तलावामध्ये तलावामध्ये पडते सर पाणी, आणि ते पाणी मग सगळीकडे पाझरते आणि विहिरीनं पाणी होते. आणि तेच पाणी आम्ही गावात काय करतोय की आमचे 2 टाके आहेत, ओव्हरऑल टँक 2 आहेत. तर ती वेळच्या वेळेला स्वच्छ धुवून फिल्टर करून गावाला आम्ही पाणी देतोय सर. साथ ही स्ट्रीट लाइट वगैरह, हाई मास्क वगैरह डालना है, सरकार की योजना है सर. वो सब काम वगैरह कैसे हुआ? हो अच्छा हुआ है. इधर आहे ना सर हमारी आमच्या बाहेरच्या साईडला जो स्ट्रीट पूरा आहे. आणि सर ते सगळं आता डेव्हलप आहे, सध्या घातलेलं आहे. आणि 15 फायनान्स मधनं आम्ही परवाच हे सोलार लॅम्प 15 फायनान्स मध्ये परवा केलंय आम्ही. सार्वजनिक स्मशानभूमी, सार्वजनिक ठिकाणी
अशा ठिकाणी मोठमोठे म्हणजे जे काही हे आहेत आपल्या वस्त्या त्या ठिकाणी केले सर. ऐसे चर्चा करते वक्त आप बता रहे थे सीसी कैमरा भी डाला हुआ. हा सीसी कॅमेरा सर आमच्या गावामध्ये तुम्ही कुठल्याही चौकात जरी गेला आता सध्या तर तुम्ही कुठं आहे आमच्या पंचायतमध्ये दिसते सर. असं आम्ही सिस्टम केलंय. आणि दुसरं म्हणजे आता येणाऱ्या काळात म्हणजे आता सध्या चालू आहे आमचं काम 1-2-3 दिवसात होऊन जाईल पुरा की जर आमची ग्रामसभा असेल किंवा सामान्य सभेत किंवा आमच्या गावाला आम्ही काय तर आता हे सांगायचं की माहिती द्यायची की बाबा उद्या पोलिओ डोस आहे तर पोलिओ डोसला आता आपण काय करतो अलाउन्स गाडी घेऊन अलाउन्स करतोय सर. ते आता सिस्टम नाही आहे कारण आम्ही काय करणार आहे की डायरेक्ट आता ज्या म्हणजे गावच्यातले जे मेन चौक आहेत त्या ठिकाणी सर आम्ही साऊंड सिस्टम बसवणार. ते आता 1-2 दिवसात आमचं काम पूर्ण होत आहे सर. ते एक आमच्या चिकोडी तालुक्यामध्ये विशेष कुठं हे आहे ते काम आम्ही केलंय सर. ते एक विशेष काम आहे सर. आणि दुसरं म्हणजे सर अनेक आमच्या गावामध्ये सकाळी जे काही कचरा पडतोय ते कचरा आणण्यासाठी आमची घंटा गाडी जाते प्रत्येकाच्या दारा जाते आणि ते कचरा त्यात टाकतात सर. ते एक सिस्टम आहे आमच्या. आणि कुठल्याही प्रकारचं आमच्याकडं की कोण पण काम घेऊन आलं तर सर मी उपाध्यक्ष म्हणून आता लगे अध्यक्ष झालोय 5 वर्षाच्या पिरियड मध्ये. आमच्या गावामध्ये असं तुम्हाला कोणी सांगणार नाही की सुकमा डिग्री कधी तर आमच्याकडे पैसे घेतला किंवा पैसे घेऊन काम केलाय चुकून पण होणार नाही. विषय नाही आहे सर. सर आतापर्यंत तुम्हाला सांगतो फक्त भ्रष्टाचार मुक्त. आणि सर सांगतो तुम्हाला आतापर्यंत माझं अकाउंट तुम्ही अकाउंट चेक करा. माझ्या अकाउंट वरती तुम्हाला सांगतो माझं पर्सनल 1 रुपये पण नाहीच. आणि माझे कुठले पद संस्थेत पण पैसे नाही सर. फक्त माझं काय आहे जे काय माझा भत्ता जमा होत आहे 6,000 रुपये तेवढेच पैसे त्यावर असणार आहे. स्वतःच माझं काही पैसे नाही आहेत. माझं काही शेत नाही आहे. माझं काय म्हणजे हे पण नाही म्हणजे बिझनेस पण असं काही नाही आहे सर. शेत पण नाही आहे. मी काय करतोय फक्त बिल्डिंगचं काम घेतोय त्या कामावर माझं सगळं व्यवस्थित चालतंय. त्यामुळे मला अपेक्षा नाही आहेत म्हणून प्रत्येकदा लोक मला निवडून देतात असं आहे. बहुत अच्छी बात है सर. साथ ही शैक्षणिक क्षेत्र में और बहुत सारे मतलब डेवलपमेंट वगैरह कराना है. बच्चे लोगों को जो ग्राम पंचायत व्याप्ति में हायर प्राइमरी स्कूल रहता है क्योंकि आप एसडीएमसी उपाध्यक्ष अध्यक्ष भी रह चुके हैं सर. उधर जो गवर्नमेंट जो खाना देता है उन लोगों को पीने का पानी का व्यवस्था और बच्चे लोग हैं और उनको हाईटेक शौचालय भी उधर करके देगा तो बहुत अच्छा रहता है. तो ये सब काम वगैरे कैसे हो सर? आता सर तुम्ही आमच्या गावामध्ये आलाय. तुम्ही आलाय तुमच्याकडे कॅमेरा आहे माईक आहे. तुम्ही आमच्या गावाच्या कुठल्या पण वार्डातल्या एका शाळेत जायचं त्या शाळेत जाऊन तुम्ही स्वतः बघा सर. हायटेक संडास पिण्याच्या पाण्याची व्यवस्था दुपारचं जेवण बिशी उठा काय आणि तिथलं राहणं आणि ते प्रत्येक शाळेमध्ये एकदम असं फेवर ब्लॉक आणि एकदम आमच्या कन्नड शाळेमध्ये कॉम्प्युटर प्रोजेक्टर हे सगळे आहेत सर. तुम्ही स्वतः जाऊन तुम्ही आता चौकशी करून या सर. आता सध्या मी तुम्हाला म्हणजे मी सांगू पटणार नाही. तुम्ही स्वतः जाऊन चौकशी करून या स्वतः तुम्ही बघा मग मला प्रश्न सगळं ओके आहे सर. और साथ ही जो छोटे बच्चे लोग पढ़ाई करते रहते हैं आंगनवाड़ी केंद्र उधर मतलब कुछ अभी उन लोगों को सर अंगणवाडीमध्ये ऐका सर अंगणवाडीमध्ये आमच्या जितके म्हणजे 8 अंगणवाडी आहेत 8-9 त्या अंगणवाडीमध्ये सर स्वच्छ हायटेक संडास आहे जेवणाचं रूम आहे परत शिकवण्यासाठी एक हॉल आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला छानपैकी बोर्ड दिसणार स्विचर दिसणार प्राण्यांचे फोटो ABCD सगळं एकदम सिस्टमॅटिक आणि कलर असं मुलांना आवडेल असं ते असं म्हणजे पोस्टर वगैरे असं केलेलं आहे सर. सिस्टम सगळं चांगलं आहे. आणि लहान मुलांना खेळायला अंगणवाडीमध्ये साहित्य दिलंय सर ते पण केलंय. सगळं साहित्य दिलंय सर. साथ ही अभी किसान लोगों को क्या क्या योजना वगैरह उनको प्राप्त कर दिया सर. जैसा कि अगर उनको एक बदू का निर्माण कृषि होंडा और गाय का शेड है बकरी का शेड है वो सब काम वगैरह कैसे हुआ सर? सर मसरांचा शेड म्हणा बैला म्हणजे आपलं शेरडांचं शेड म्हणा ते आम्ही आता वेळच्या वेळेला जे कोण अर्ज देतात त्यांना आम्ही दिले. तसे आता म्हणजे जास्त करून सगळी कामं झालेली काय. आणि शेताला जायचे रस्ते तुम्ही कुठल्याही बाजूने जरी गेला आमच्या गावातनं तर तुम्हाला एकही म्हणजे असं रोड व्हाय नाही असं दिसणार नाही. सगळी कामं झालेली आहेत सर. एकच फक्त रोड राहिलेला आहे ते पण ते वडावून असं हे झालंय म्हणजे थोडं पाण्याने गेलेलं आहे त्याचं पण आता राहिलेलं काम अजून पूर्ण करायचं आहे सर. ते तेवढं झालं म्हणजे झालं सर. क्लीनिंग के बारे में सोचा जाए तो अभी पहले आप बता रहे थे एक घटक भी स्थापन करने का सरकार से मतलब योजना रहता है SLRM घटक घन त्याज्य विलेवारी घटक. साथ ही अगर गाड़ी
और बकेट वगैरह हर घर को देना रहता है, वो सब काम वगैरे कैसे हुआ? सर हर घर को डस्टबिन दिया आहे. ओके. डस्टबिन दिलंय सर. हा हा. प्रत्येक घरांना 2-2 दिलंय. ओके. हा. आणि विलेवारी घटक आहे की नाही, आमच्या इथं थोडं विलेवारी घटकला थोडी तक्रार आहे, त्याच्यामुळे ते अजून व्हायला नाही. ते फंड्स वगैरे बहुतेक जमा आहेत आणि ते आता लवकरच आम्ही सर्वे केलंय. अजून थोडं ते पीक होतं शेतामध्ये म्हणून आम्ही कराय नाही. ते सर्वे झाल्यानंतर सर विलेवारी घटक पण चालू करतोय काम. साथ ही अभी जो किसान लोगों को जो रोड्स वगैरह वो मतलब बहुत बड़ी रहता है कि उन लोगों का रिक्वायरमेंट भी रहता है. आमच्या गावात सर तुम्हाला कुठे शेताला जायचा रस्ता नाही, म्हणजे नाही असं नाही आहे, सगळे पक्के रोड केलेले आहे. साथ ही और उन लोगों को कुछ नरेगा में कुछ काम वगैरह मतलब हुआ है सर? हाँ सर, नरेगा मध्ये 100 लोक काम करतात आमच्याकडे. 100. ओके. 100 लोक आता काम करतात. ओके. आता पावसामुळे थोडं बंद आहे काम. साथ ही जो जल जीवन मिशन का जो प्रोग्राम है वो कैसे मतलब कंप्लीट हुआ? सर आज जल जीवन मिशनचा प्रोग्राम होता, थोडस म्हणजे 25% काम राहिलेलं आहे. सगळं काम झालेलं आहे सर, पुरा झालेला आहे. ओके. फक्त थोडंसं काम राहिलेलं आहे. मेन रोडचं जे पाईप जॉईंट द्यायचं ते तेवढं काम राहिलेलं आहे सर, बाकी सगळं काम झालेलं आहे. और एक विशेष जो प्रामुख्यता रहता है कि स्मशान भूमि का, वो काम कैसे हुआ सर? सरकार ये बोलता है जो वो स्मशान भूमि नहीं है, एक शांति धाम जैसा बनाने का, गार्डन है, लाइट है और बैठने का चेयर का व्यवस्था, ऐसा मतलब वो चितागार करके डाल के देने का, वो काम कैसे हुआ है सर? आता सध्या तरी आमच्या इथं मुस्लिम स्मशानभूमी आहे. त्या मुस्लिम स्मशानभूमीमध्ये 15 फायनान्स मध्ये आम्ही सोलर लॅम्प लावले सर. सोलर लॅम्प लावले, शिवाय आमचं हे इलेक्ट्रिक डॅम्प पण आहे, म्हणजे लाईटची व्यवस्था झालेली आहे. त्या ठिकाणी आम्ही सर काय केलंय म्हणजे आपलं याची चेअर असतात की सिमेंटची, सिमेंट कॉन्क्रीटची, ते चेअर पण बसवले सर, ते केलंय. जनरल स्मशानभूमीमध्ये पण लाईटची व्यवस्था झालेली आहे. पण तिथं हे आहे काय म्हणजे असं रोडवरती आहे, रोडच्या साईडला आहे, पुढ्यावरती गावच्या बाहेर. त्या ठिकाणी सर अनेक तुम्हाला सांगावं मला काय वाटतंय म्हणजे आमच्या इकडं जात पाती व्यवस्था नाही आहे, जातीचा व्यवस्था नाही आहे. आमच्या गावची जेवढी जनरल लोक आहेत म्हणजे सगळीच याला पुरा सब लोग सगळी मिळून एकाच ठिकाणी तिथं प्रेत घेऊन जाऊन आम्ही जातोय सर. हिंदू लोक तिथं जाळतोय आणि मुस्लिम लोकांचं स्पेशल आहे, तिथे त्यांनी दफन करतात. त्याच्यामुळे स्मशानभूमीचा काही प्रॉब्लेम नाही आमच्याकडे अजून तर काही भाषा नाही. पण येणाऱ्या काळात ते जास्त जनसंख्या वाढली तर आपण इकडे गव्हर्नमेंटचं थोडं माल घेऊन तिकडे करावं म्हणाले आम्ही. बघा ते आता जरा प्रस्ताव पाठवले, ते जरा आल्यानंतर चालू करणार आहे सर. आपका जो काम के लिए और एक गुरु होते हैं, मार्गदर्शक होते हैं, तो आपका जो गुरु कह रहे हैं कि विनोद कागे साहब है, तो उनको इस टाइम कैसे याद करना चाहेंगे सर? सर खरोखर त्यांच्यामुळं मी सर डबा घेऊन असं कामाला जायत होतो. सुरुवात कामाला जायत होतो. मग हे माझं सगळं धडपड बघून, असं कार्य बघून, लोकांसाठी मी धडपड त्याला बघून त्यांनी मला आणून ह्या खुर्चीवर बसवले. त्यांचं खरं तर म्हणजे आभार मानायला पाहिजे. लय मोठं मन आहे, दिल से त्यांचा आभार माना पाहिजे सर. कारण ते माझ्यासारख्या एक सामान्य कुटुंबातल्या, पैसे नसणाऱ्या, आर्थिक परिस्थिती कमी काय नसणाऱ्या, अनेक सर महत्वाचं म्हणजे मी एकटाच आणि मला भाऊ वगैरे कोण नाही, आणि वडील पण आमचे वारले, आई असते, माझी बायको आणि 2 मुलं. तर सर एका टायमाला भाऊ होऊन पण त्यांनी माझ्यासाठी काम केलं. भाऊ होऊन म्हणजे आमचे मोठे होऊन त्यांनी काम केलं. त्यांचं खरोखर मनापासून मी आभार मानते. बरोबर. कारण त्यांनी मला या ठिकाणी आणून बसवलं सर. माझ्यासारख्या सामान्य माणसाला इथं आणून बसवायची एवढी चेष्टा नाही. त्याचबरोबर भारतीय संविधानाचं पण मी आभार मानते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर आज मी इथं आलो नसतो सर, आणि इथं बसलो नसतो. आणि त्याच कॅटेगरी प्रमाणे जर विनोद, त्याच ह्याच्याप्रमाणे जर विनोद कागे जर नसते तर आज मी सुद्धा ह्या खुर्चीवर बसलो नसतो. बहुत बहुत धन्यवाद सर. साथ ही यहाँ तक आपने पहुंच गया, अभी अध्यक्ष पद में आपने बैठा है. आपका जो अध्यक्ष का अवधि में ऐसा क्या काम है, ऐसा काम है स्पेशल काम कंप्लीट करके ही जाना है करके, ऐसा एक विशेष ऐसा काम है सर? अभी तो काम शिल्लक नाही आहे सर, फिर भी देखा तरी पण बघूया सर लोकांची मागणी काय. आता तर सध्या काम कुठून नाही आहे, पूरा कम्प्लीटेड आहे, पूरा कम्प्लीट. आता मग असं आहे सर, आमच्याकडे एअरपोर्ट एक नाही आणि हे रेल्वे ट्रॅक एक नाही. मग ते 2 करायची अपेक्षा आहे, पण ते लय लांब मोठा प्रोजेक्ट असते, ते ग्रामपंचायतच्या माध्यमातून होत नाही सर. त्यामुळं गाव लेवलला जी काम असतात ते मी करीन. आणि अजून एक माझी अवधी 1 वर्ष आहे, त्या अवधीत मी नक्कीच काम करणार.
लोकांसाठी. इस टाइम में अपना भारत देश का भारत रत्न बाबा साहेब आंबेडकर सर, उनको कैसे याद करना चाहेंगे सर? सर आम्ही आमच्या आई वडिलांच्या पेक्षाही जास्त मनापासून त्यांच्यावर आमचे श्रेष्ठ स्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी जर नसतील तर आज या ठिकाणी मी पण नसतो, या ठिकाणी तुम्ही पण नसतो सर. बरोबर. म्हणून ते आमच्यासाठी आमचे दैवत आहे. हर जो काम के लिए प्रेरणा है सर उन्होंने. करेक्ट सर. साथ ही है जो भी काम बोलने से पहले हो जाता है, आप कह रहे थे कि हम लोगों ने डेवलपमेंट के लिए मतलब ढूंढना पड़ेगा, सभी काम ऑलरेडी हो रखा है करके. तो यहाँ का जो प्रमुख है प्रकाश हुक्केरी साहब है और गणेश हुक्केरी साहब है, उनको कैसे याद करने जाएंगे सर? सर वो तो बहुत ये म्हणजे ती लोक एकदम म्हणजे हे आहेत सर, कामाच्या बाबतीत स्ट्रॉंग आहेत. कर्नाटक राज्यात असं कोण हे एमपी आणि एमएलए काम करत नाही, एवढं मोठं काम करतात त्यांनी. रात्रंदिवस त्यांची एवढ्यात वय झालंय सर, तरी पण तेवढ्या वयात सुद्धा त्यांनी लहान मुलासारखं स्वतः फाईल घेऊन हातात प्रत्येक ऑफिस जाऊन ते सर कामं करून घेऊन येतात. आणि एक टायमाला असं असतंय सर, प्रकाश अण्णा हुक्केरी साहेब कधी आमच्या गावातून एखादा रोड उकरलेला आहे ते बघून जाते, ते आम्हाला पण माहित नसते. यापूर्वी ನೀವು ಮುರಾಗದ रस्त्याला बाद किती होक ಮಾಡ್ಕೋರ ते विचारतात, असं विचारतात. ते विचारल्यानंतर आम्ही लगेच मग सांगायचं हा झालं का सर, आम्ही येते तुमच्याकडे. ते याला जाऊन भेटायचं आणि ते लिहून देऊन यायचं. मग सावकार काम केल्यानंतर आणि परत येणार, तिथनं सांगणार ಕೆಲಸ ಮಾಡಿದ ಹೋಗ್ರಿ असं म्हणतात असं. और व्यवसाय सेवा सहकारी संघ महालक्ष्मी, उसमें भी आप डायरेक्टर है. उधर मतलब किसान लोगों को क्या क्या मतलब काम वगैरे ते सर हेल्प म्हणजे सर कसं असते आमच्या ह्याच्यामध्ये महालक्ष्मी आमच्या ह्याच्यामध्ये सोसायटीमध्ये आम्ही लोन देतोय त्यांना. ओके. 1,40,000 आणि ते लोन म्हणजे त्याला व्याज नसते सर, पर्सेंटेज नसते, व्याज नाही. ओके. बिगर व्याजी पैसे बिगर व्याज. मग ते कसं एकरा याच्यानं हिशोबाने असते सर. मग ते पैसे त्यांनी घेतात आणि ज्या वेळा भरायचे त्या टायमाला भरतात. मग ते शेतकरी लोकांना एक हेल्प होते ना. ओके. एक मोठे हे आहे. आपका हर काम के लिए सर आपका जो सर्व सदस्य गण कैसे मतलब आपको सहायता करता है, साथ ही आपका जो भी सिब्बंदी वर्ग है उन लोगों ने कैसे सहायता करता है? सर तुम्हाला मी सांगायचं म्हणजे नको काय, सिब्बंदी तर तुमच्यातच आहे, इथेच तुम्ही समोरच आहे. त्या सगळ्यांना विचारा की मी 10 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्यावर कसं राहिलंय. आता आमच्याकडे काही येसो 10 वर्ष झाले ते इथंच आहे आणि मी पण 10 वर्ष झाले इथंच आहे. त्यांना विचारा आमचा स्वभाव कसा आहे. आणि दुसरं म्हणजे आमचे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांच्यासाठी आम्ही त्यांनी जे सांगतील ते काम करतोय, त्याच्यामुळे काही नो प्रॉब्लेम, काही भांडणच नाही. ओके ओके. साथ ही आपको अधिकार दिया, सम्मान दिया पट्टनकुड़ी जो ग्राम पंचायत मतदार बंधुओं ने, उनको क्या संदेश देना चाहेंगे सर? सर क्योंकि आप एक जनप्रतिनिधि जनसेवक होके सभी काम वगैरह करते हैं सर. अभी वो जो काम है उन लोगों ने भी ऐसे मेंटेन करके जाना चाहिए, तो क्या संदेश देना चाहेंगे? सर प्रथम म्हणजे मी आमच्या गावच्या जनतेला मी एक त्यांचा आभार मानतो की माझ्यासारख्या सामान्य माणसाला ह्या पदापर्यंत आणून पोहोचवलंय, निवडून आणून दिल्यात. आणि सर त्यांनी जे काही काम सांगतात ते काम करणं माझं कर्तव्य आहे आणि माझ्या येणाऱ्या काळात पण मी ते काम करणारच. आणि मी राजकारणात असू दे किंवा नसू दे, लोकांसाठी धडपड माझी असणारच आहे सर. आणि कधी पण आमच्या गावासाठी मी हे काम करणारच. बहुत बहुत धन्यवाद. आपका हर काम के लिए आपका फैमिली भी साथ देना चाहिए. हाँ सर. आप भी टाइम देना चाहिए. कैसे उन लोगों ने मतलब आपको मैडम वगैरह कैसे मतलब हेल्प करते हैं, कैसे करते हैं? सर काय झालं माहितीये काय, म्हणजे माझं लगीन लहान वयात झालं, 20 वर्षानंतर माझं लगीन झालं सर. ओके ओके. त्यानंतर आमची बायको आणि मी आम्ही असतो म्हणजे असतोय. आणि त्याचबरोबर आमच्याही महाराष्ट्रातले सर काय झालं ते आमच्याही सतत मला म्हणायची तो मोठा माणूस आहे, तो कसं बघ म्हणजे राजकारणासाठी झालाय आणि तू काय रे कसं आहेस, तुला काय काम, तू काय काम करणारा पण दिसत नाहीस, असं बारीक होतं सांगितलं, तू काय कामाचं पण दिसत नाहीस, काय नाहीस म्हणून असं मला चीड घालायचं. आणि आई सारखं म्हणायची हे हर एकदा इलेक्शनला बघूया, पडलास तर पडतोस, आलास तर येतोस, 2 पैलवान असतात, कोण पाडते कोण उठते, असं आई मला सारखं म्हणायची. आणि मग तसं करत मंडळात पण ते जरा थोडं घासाघिशी असायचं नाही अध्यक्ष व्हायसाठी सर. मग ते बघून मी पण म्हटलं बघूयाच एकदा. आणि मग असं करत करत सर हे इथपर्यंत आले. आणि मग आता सध्या सर मी जोपासून राजकारणात आहे तेव्हापासून आमची बायको कोण पण बाहेरची लोक आली सर, या बसा, त्यांना चहा देणार,
आमच्या बायकोचं पण लय मोठा हिस्सा आहे, मला सपोर्ट है। ओके 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 लय मोठा सपोर्ट है। साथ ही एक कोरोना करके बहुत बड़ा बीमारी आया था, उस टाइम पे और गांव का एक प्रमुख होके आप कैसे मतलब हैंडल वगैरह किया? साथ ही आपका जो भी लीडर लोग है, प्रमुख लोग है, उन लोगों से कुछ अभी किट वगैरह मतलब हेल्पफुल हुआ, सैनिटाइजर मास्क वगैरह मतलब अगर देखे कैसे कैसे मतलब क्या काम वगैरे हुआ है सर? ज्या टायमाला कोरोनाचं हे रोग चालू झाला त्या टायमाला माननीय प्रकाशन नोकरी ते किट पण दिलेत आम्हाला, म्हणजे सगळ्या लोकांना, असं गावच्या लोकांना किट द्यायचं। परत ते काढा म्हणून एक असते, त्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही काढा वाटले गावाला सगळ्या। परत आयुर्वेदिक गोळे टॅबलेट ते पण आम्ही आयुर्वेदिक सगळ्यांना दिलो। परत समजा आता कोरोना झालेला तिकडच्या वाड्यात आता कोणाला तरी कोरोना झाला, तिथे रोड बंद आहे, तर त्या टायमाला आम्ही काय करायचो, एखाद्या भाजी पाला वगैरे असते, भाजी वगैरे असते, ती काय मार्केटला जायचं नव्हतं त्या टायमाला, मग सरळ तसल्या माणसाला मी हळू जाणार, बोलून आणणार, ते कोपऱ्यात बसून त्यांना द्यायचं, ते करायचं। परत एखाद्याच्या घरात कोरोना झाले तर त्याला जेवण म्हणजे बाजार नेऊन द्यायचं, दुकानचं बाजार सगळं, असं किराणा मालचं सगळं दुकानचं बाजार द्यायचं। आणि परत त्यांना काहीतरी म्हणजे शिवाय त्यांनी बाहेर येणार नाही, त्यांना काहीतरी पाण्याच्या बाटलीवर द्यायचं, असं करून म्हणजे ते कोरोनाचा पिरियड आम्ही घालवलेला आहे। आणि आमच्या गावात तसं काय कोरोनामुळे काय जास्त लोक काय ही व्हायला, म्हणजे आमच्यावर काय वारलेत कोण जास्त, 4-5 वारले असतील, ते पण कसं वारले काय देवालाच माहित काय, पण ते कोरोना मी काय म्हणणार नाही काय, कारण याच्या आधी पण सर्दी लागायचीच लोकांना, त्यानंतर पण सर्दी लागलीच, अजून पण सर्दी लागत्या जात्या येत्या, कोरोना आहे असं म्हणतात, बरोबर ओके आहे। पण परत हे वॅक्सिन आमचे हुक्केरी साहेब स्वतः पैसे घालून बसनं घेऊन जाऊन केलीमध्ये, चिकोडी केलीमध्ये लोकांना वॅक्सिन दिले। पण गव्हर्नमेंटचं पण वॅक्सिन प्रत्येक वार्डाप्रमाणे आमच्या पीएससी मध्ये जाऊन तिथं केले, असं काम केले सर। आणि ग्रामपंचायत कडनं मास्क, सॅनिटायझर वगैरे दिले लोकांना, केले काम। साथ ही सर गांव में एक प्राइमरी हेल्थ सेंटर भी होना है, और वो प्राइमरी हेल्थ सेंटर है ही ऑलरेडी, नहीं तो उसको नेक्स्ट बनवाना है कैसे से? है सर, हाँ है हमारे यहाँ। ओके है इधर, ओके दवाखाना भी है? दवाखाना है, हाँ मोठा पण दवाखाना आहे, छोटा पण आहे, दोन आहेत। ओके 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 उधर डॉक्टर लोग सभी लोग? हाँ सगळे असतात सर, ओके सगळे असतात, त्यांच्यावर आमचं लक्ष आहे सर। ओके त्यांना सोडत नाही। साथ ही सर अभी आपका जो 24 साल का जो करियर है उसमें कई सारे सेवा वगैरह किया हुआ, सामाजिक तौर पर अगर सोचा जाए तो बच्चे लोग आते, एक खेल का आयोजन किया, अभी कबड्डी आयोजन किया, क्रिकेट का आयोजन किया, उसमें हमें थोड़ा सा हेल्प चाहिए, मदद चाहिए, टी शर्ट का स्पॉन्सर होना चाहिए करके। दूसरा आप मतलब देवस्थान कमेटी में मेंबर होता है, यात्रा होता है, वहाँ यात्रा में वगैरह मतलब कैसे भाग लेते हैं सर? साथ ही इन बच्चे लोगों को कैसे मदद वगैरह करते हैं? इधर आमच्या इथे कबड्डीचा संघ आहे सर, त्याला टी शर्ट वगैरे दिले, आणि जत्रेत म्हणजे काय सांगतात आम्हाला की जत्रेत तुमच्या नावची एक शर्ती ठेवली किंवा एक कुस्ती ठेवली किंवा असं सगळे क्रिकेटचे वगैरे हे असतात, खेळ असतात, त्या ठिकाणी तुम्हाला मी हे केले, स्पॉन्सर केले, त्या ठिकाणी असते सहभाग घेतो। ओके, ऐसे मतलब हेल्प करते सर, बहुत पहले से करते आ रहे हैं, पहिल्यापासूनच आम्ही केलंय सर, आणि आता तर काय मग करतोय सर। आप एक मतलब कॉमन मैन थे, और प्रयत्न करके और कोशिश करके ट्राई करके हार्डवर्क करके यहाँ तक पहुंचा, तो आज का जो युवा लोगों को आपने क्या बोलना चाहेंगे सर? जो युवक लोग हैं ऐसे मतलब अगर कहीं एजुकेशन भी नहीं करते हैं, कहीं एक काम भी नहीं करते हैं, खाली ऐसे टाइम पास करते हैं और कुछ काम का ठिकाना नहीं रहता है, जैसे उन युवा लोगों को क्या बताएंगे? काय नाही सर, कष्ट केलं की नक्कीच मार्ग मिळते, ओके, आणि कष्ट करायलाच पाहिजे, ये लाइफ का मंत्र है सर। होय सर, हार्ड वर्क करना करायलाच पाहिजे, ते किती पण मोठं जर हे असला तर ते करायला पाहिजे। आता आमचे लीडर आहेत ते, जो हार्ड वर्क करता है निक्की उसको सक्सेस मिलता है, सक्सेस मिळते सर। आता सकाळी आमचे ते विनोद काका लीडर आहेत त्यांनी सकाळी जाऊन शेताकडे जाऊन, शेतात जाऊन चारा टाकून, गाई म्हशींना त्यांचं दूध काढून सगळी कामं करतात। मग आता ते 20-40 एकरवाली काम करतात, मग आता सुशिक्षित बेकार लोक आहेत त्यांना काम करायला काय हरकत आहे, काम हे करायलाच पाहिजे सर, कुठलं पण क्षेत्र असू दे, काम केल्याशिवाय प्रगती होत नाही, जो काम करते त्याला नक्कीच मार्ग मिळतोय, असं आहे ना। बहुत बहुत धन्यवाद सर, यहाँ तक आपका लाइफ का जो भी अनुभव शेयर किया इसके लिए बहुत बहुत धन्यवाद सर। ನಮಸ್ತೆ ಸರ್। ಇಷ್ಟೊತ್ತು ತಾನು ನೋಡಲು ವೀಕ್ಷಕರೇ, ಪಟ್ಟಣಕುಡಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂತಹ ಶ್ರೀಯುತ ಸುಕುಮಾರ್ ಸರ್ ಇವರ ಮಾತುಗಳನ್ನ, ಇವರ ಇನ್ನಷ್ಟು ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಲಾಗಿನ್ ಆಗಿ
www.politiciansinindia.com. जय हिंद, जय कर्नाटक.